ह्याच्यामध्ये मील प्लॅनिंग पाहतोय आपण आता. जीवनसत्वे बघितली, क्षार बघितले, आणि आता आपण मील प्लॅनिंग वरती बघणार आहोत. तर आता आपल्याला ह्याच्यामध्ये मील प्लॅनिंग म्हणजेच मराठीमध्ये त्याला आपण म्हणतो की आहार नियोजन. हम्म किंवा आहार नियोजनाचे महत्व काय आहे हे आपण पाहणार आहोत. तर आता मॅडम. आहार नि हॅलो, काही कोणाला आशंका आहे का? हो मॅडम, थोडीशी थोडीशी अडचण आहे. बोला की. म्हणजे तुम्ही शिकवण्याच्या अगोदर मी तुम्हाला बोलले होते, कदाचित माझा आवाज तुमच्यापर्यंत आला नाही. हा, मला काही प्रश्न विचारायची होती, प्रश्न विचारायचा होता. बोला की. तर मग त्या आता विचारू का? माझ्याकडे पुन्हा 6:30ला पाहुणे येणार आहेत, तर मग मला माझं बोलणं नाही नाही, होणार नाही. विचारा ना, आता काही अडचण नाही. मॅडम, इथे प्रश्नपत्रिकेमध्ये काय ना, की बेसिक फूड ग्रुप्स आणि समतोल आहार याचं महत्व सांगा. तर बेसिक फूड ग्रुप्स समतोल ते आहार पहिल्या लेक्चर मध्ये घेतलं होतं मॅडम आपण. हो. तर हा, मग ते अन्न गट हे पाचही याचं पाच म्हणजे प्रथिने, कर्बोदके, स्निग्ध पदार्थ, जीवनसत्व आता आणि ते बेसिक फूड गट मध्ये, अन्न गटामध्ये वर्गीकरण आहे ऍक्च्युली. हा. तर ते वर्गीकरण जे काही आहे ते वेगळ्या प्रकारे अन्न गट म्हणून वर्गीकरण आहे. आता ऍक्च्युली ते अन्न गट ते मी एका लेक्चर मध्ये घेईन असते, पण तुम्हाला की जे काही बेसिक फूड ग्रुप्स मध्ये त्यांनी वेगळ्या अजून एका वेगळ्या प्रकारे डिव्हिडेशन केलं, आणि हे पण डिवायडेशनच आहे अन्न घटकांचं. पण हम्म. अजून एका वेगळ्या प्रकारे अन्न गटाचं म्हणजे वर्गीकरण केलं की तृणधान्ये, कडधान्य, डाळी, तेलबिया, भाज्या, फळे असं वेगळं पण केलंय एक. तर ते हा हा. पण सांगेन, पण ते असं पण करू शकता तुम्ही, हे पण घेऊ शकता की मायक्रोन्युट्रियंट्स आणि मॅक्रोन्युट्रियंट्स. मॅक्रोन्युट्रियंट्स मध्ये पिष्टमय पदार्थ, स्निग्ध पदार्थ आणि का पिष्टमय पदार्थ, स्निग्ध पदार्थ आणि प्रथिने येतात, आणि मायक्रोन्युट्रियंट्स मध्ये खनिजे आणि विटॅमिन्स येतात, आणि फायबर आणि चोथा. हम्म. फायबर म्हणजे चोथा, आणि पाणी. हे एक वर्गीकरण लिहू शकता. आणि अजून एक वर्गीकरण जे आहे अन्न घटकांचं, तर ते साधारणतः ते वेगळ्या प्रकारे केलेले आहे अजून एक. तर त्याच्यामध्ये साधारणतः ते सगळं हे म्हणजे की तृणधान्य वेगळी, कडधान्य वेगळी, किंवा साधारणतः हे काय म्हणायचं त्याला की मांस वेगळं, भाज्या वेगळे, फळे वेगळ्या, असं ते एक वेगळं ते एक अजून आहे. ते पण मी एका लेक्चर मध्ये घेते तुम्हाला, म्हणजे ते लक्षात येईल तुम्हाला. हा, आणि हा. समतोल आहार म्हणजे मी तुम्हाला सांगितलंय का, अजून एकदा घ्यायचंय ते समतोल आहार पण आता. हम्म, घ्या. ते अन्न, आणि आता आता सध्या अन्न घटकच घेऊ आपण, मग मिल डे प्लॅनिंगला जाऊ. हा, अन्न घटक किंवा बेसिक फूड ग्रुप जे आहे तुम्ही जे म्हणताय, तर ते हा, बेसिक फूड ग्रुप्सच आपण आधी घेऊ. ठीक आहे. हं? आणि आहाराचं समुपदेशन कसं करायचं मॅडम? आहाराचं समुपदेशन मध्ये, आता आहाराच्या समुपदेशनामध्ये ना टिपा लिहायलाय का 10 मार्काला आहे? टिपा लिहा. हा, तर लिहायला टिपा आलाय. लिहा. आहाराचं समुपदेशनामध्ये तर आपल्याला सांगायचं की सगळे फूड ग्रुप म्हणजे सगळ्या व्हरायटी, आता हे जे काही आपलं मायक्रोन्युट्रिएंट्स आणि मायक्रोन्युट्रिएंट, मग आपली थाळी कशी पाहिजे. मग हा. त्याच्यामध्ये एक साधारणतः अर्धा भाग, पूर्ण जर ताटाचा अर्धा भाग केला तर तो पण तो अर्धा भाग हा कार्बोहायड्रेट आणि प्रथिनांनी युक्त पाहिजे. त्याच्यानंतरचा म्हणजे कार्बोहायड्रेटने अर्धा भाग पाहिजे. त्याच्यानंतरच दोन ताटाचे परत चतकोर भाग केले तर त्याच्यातला एक भाग प्रथिनांचा पाहिजे. आणि मग त्याच्यामध्ये मग परत इकडच्या भागोबाजामध्ये चटण्या, लोणचे, किंवा मग आपलं तुमचं फॅट एखादा चमचा, किंवा त्याच्यानंतर दही, हे एका चतकोर भागात पाहिजे. तर अशी तुमची झाडी म्हणजे अर्ध्या भागामध्ये कार्बोहायड्रेट, चतकोर भागामध्ये प्रथिने, आणि त्याच्यानंतर परत चतकोर भागामध्ये साधारणतः तुमचं सगळं लोणची, शेंगा चटण्या, दही, भाजी, हे सगळं त्या चतकोर भागामध्ये आलं पाहिजे. ते पण मी तुम्हाला एका ह्याच्यामध्ये लेक्चरमध्ये, आता सध्या आपण काय करू माहितीये का, की फक्त त्यांच्या अन्न घटकांचं वर्गीकरण आपण कसं केलंय ते एक बघू, आणि त्याच्यानंतर मग मिल डे प्लॅनिंगला जाऊ. हम्म मग त्या ठीक आहे, चालतंय. आहारामध्ये पण मग तुम्ही आहाराचं जे तुम्हाला जो टीप विचारली ना,
त्याच्यामध्ये हम्म. समतोल आहार काय आहे तो सांगायचा आहे तुम्हाला. ऍक्च्युली समुपदेशन जे आहे, तर समतोल आहार काय आहे आणि समतोल आहाराचंच महत्व तिथंच पटवून द्यायचंय आहाराच्या नियोजनामध्ये. किंवा आहाराच्या नियोजनामध्ये आता जे मी मिल डे प्लॅनिंग तुम्हाला शिकवणार आहे, की आहाराचं समुपदेशन करताना तुम्ही त्याचं प्लॅनिंग म्हणजे आहार नियोजन आणि समतोल आहार या दोन्ही गोष्टी एकत्र करून, आणि मग ते पण वाक्य जोडायचे तुम्हाला खाली, की व्यक्तिपरत्वे म्हणजे किंवा तुमच्या आर्थिक परिस्थितीत व्यक्ती किंवा वयाद्वारे लिंगाद्वारे पण तुमचं हे आहार समुपदेशन किंवा आहार नियोजन बदलतं. म्हणजे तुम्हाला जर डायबेटिक असेल तर तुमच्या बऱ्याच गोष्टी अवॉइड होतात, किंवा तुम्ही बैठं काम करताय आणि श्रम काम करताय, दोघांचं डाएट वेगळं होतं. तर ते आहार समुपदेशन करताना काय काय गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात आपल्याला. तर त्यांचं कामाचं कल्चर काय आहे, किंवा त्यांचं वय काय आहे, किंवा त्यांचं लिंग काय आहे, त्यांची आर्थिक परिस्थिती काय आहे, नंतर त्यांचं काम कसं आहे, त्यांचं बौद्धिक काम आहे, बैठक का कष्टदायी काम आहे, ह्या सगळ्या गोष्टी बघून आपल्याला आहाराचं नियोजन आणि समुपदेशन दोन्ही गोष्टी आपल्याला कराव्या लागतात. हे म्हणजे 2-3 गोष्टी एकत्र करून आपल्याला ती टीप लिहायची. आलं हम्म. का लक्षात? हम्म. हो आलं का मॅडम लक्षात? हो हो. हा. आलं. तर आता आपण साधारणतः काय करू माहिती का, तर अन्न घटक जे काही आहेत, तर त्याच्यानुसार आपण त्याचं एक बघू. म्हणजे पूर्वीच्या काळी काय म्हणजे की समतोल आहाराचं आयोजन करण्यासाठी आपण काय करायचो, की योग्य पदार्थांची निवड महत्वाची आहे. म्हणजे कुठले कुठले, तर कर्बोदके म्हणा किंवा प्रथिने म्हणा, स्निग्ध पदार्थ, जीवनसत्व, खनिज द्रव्य आणि पाणी, हे 6 घटक योग्य प्रमाणात समाविष्ट केल्याशिवाय आहार काय होत नाही, संतुलित होत नाही. की निसर्गात असा कुठलाच पदार्थ नाही की त्याच्यामध्ये सगळ्या पौष्टिक गोष्टी एकत्र आहेत. तर प्रत्येक गोष्ट आपल्याला काय करावी लागते, वेगवेगळ्या गोष्टी घेतल्यानंतरच समतोल आहार काय होतो आपल्याला वेगवेगळा होतो. काही घटकामध्ये पोषक प्रमाण जास्त असतं तर काही घटकांमध्ये कमी असतं. तर आहाराचं नियोजन करताना आपल्याला काय करावं लागतं, तर विविध अन्न पदार्थातील पोषक घटकांचं प्रमाण काय आहे हे आपल्याला माहित पाहिजे. जर पोषक घटकांचं प्रमाण माहित नसेल तर आपण आहाराचं नियोजन करू शकत नाही. तर वैद्यकीय जे भारतीय वैद्यकीय संशोधन संस्था आहे, त्यांनी बऱ्याच अन्नपदार्थांच्या पोषक घटकांचे म्हणजे तक्ते दाखवलेत किंवा तक्ते समजून सांगितलेत आपल्याला. तर त्यासाठी प्रामुख्याने त्यांनी काय केलंय, की अन्नपदार्थातील मुख्य पोषक घटकानुसार अन्नपदार्थांचं काय केलंय, म्हणजे भारतीय संशोधन संस्थेनी अन्नपदार्थातील मुख्य पोषक घटक ज्याच्यामध्ये आहेत अशा अन्नपदार्थांचं 5 गटामध्ये वर्गीकरण केलेलं आहे. यालाच आपण काय म्हणतो, 5 मूलभूत अन्न गट असं म्हणतो. यालाच बेसिक तुम्ही जे म्हणता ना आता, तर बेसिक जे काही अन्न घटक काही अन्न गट आहेत, तर ते कुठले केले त्यांनी, 5 मूलभूत अन्न घटकामध्ये केले. तर त्यांनी कशा कशामध्ये केले, आता पहिलं प्राप्ती स्थानानुसार केलंय, अन्नाच्या कार्यानुसार केलंय, आणि तिसरं अन्नातील पोषक घटकानुसार त्यांनी डिवायडेशन केलंय. कशानुसार, ते कुठं प्राप्त होतं, प्राप्तिस्थान काय आहे, अन्नाचं कार्य काय आहे, आणि अन्नातील पोषक घटक काय आहेत. आता प्राप्तिस्थानानुसार काय, तर वनस्पती अन्न पदार्थ आणि प्राणी अन्न पदार्थ असं 2 घटकामध्ये वर्गीकरण आहे. कारण वनस्पतीपासून मिळणारे अन्न आणि प्राणिज पदार्थापासून मिळणारे अन्न. नंतर अन्नाच्या कार्यानुसार, आता कार्यानुसार काय तर शक्ती उष्णता किंवा उत्पादक घटक, म्हणजे शक्ती उत्पादक घटकामध्ये स्निग्ध पदार्थ येतात, प्रथिने येतात आणि पिष्टमय पदार्थ येतात. तर त्या शक्ती उष्णता उत्पादक गट, आणि दुसरं शरीर निर्माणक गट, म्हणजे शरीरामध्ये काही गोष्टी ज्या पेशी परत निर्माण करण्याचं काम करतात, तर शरीर निर्माणक गट, आणि शरीर नियंत्रण व शरीर संरक्षक गट, असं 3 ह्याच्यामध्ये केलंय. अन्नाच्या कार्यानुसार कशा कशामध्ये केलंय, शक्ती उत्पादक गट, शरीर निर्माणक गट, आणि शरीर नियंत्रण व शरीर संरक्षक घटक, असं अन्नाच्या कार्यानुसार झालं. आणि आता तिसरं अन्नातील पोषक घटकानुसार. तर आता अन्नातील पोषक घटकानुसार कुठले, तर 5 मूळ अन्न गट आहेत. तर प्रथिनयुक्त गट, कार्बोदके गट, स्निग्धयुक्त गट, आणि जीवनसत्व अ व क, तसंच कॅल्शियम युक्त गट, आणि इतर 5वं काय, जीवनसत्वे व क्षारयुक्त घटक. दुय्यम संरक्षक मध्ये बघा, अ, पोषक घटकानुसार 5 मूळ अन्न गट कोणते, तर प्रथिनयुक्त गट,
कर्बोदकेयुक्त गट, स्निग्धयुक्त गट, जीवनसत्व अ आणि क, आणि बाकीचं पाचवं काय, जीवनसत्वे व क्षार. आता अ व क सोडून बाकीची जी आहे ती त्यांनी दुय्यम समजले. क्षार मध्ये सगळे क्षार आले. परवा शिकवलेले आपण, आयोडीन आलं, लोह आलं, पोटॅशियम, पोटॅशियम, सोडियम, क्लोरीन, इलेक्ट्रोलाइट आले. तर सगळ्यात महत्वाचं त्याच्यानंतर झिंक आलं, कॉपर आलं. तर हे सगळे जे काही क्षारयुक्त घटक बघितले आपण, ते दुय्यम संरक्षक घटक किंवा राहिलेली जीवनसत्व म्हणजे ई म्हणा किंवा ब, पूर्ण व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स, हे सगळं संरक्षण घटकामध्ये येतात. आता अजून पण काय केलं की, आता हे सगळं कुणी केलं होतं की, हे जे वर्गीकरण आहे भारतीय आपल्याला काय रिसर्च संस्थेने केलं. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद, वैद्यकीय, फूड नाही इथं. आणि दुसरं एका कुणी केलं तर शेतकी जे संघ आहे, शेतकी तज्ञ समिती, त्यांनी अन्न पदार्थाचे 7 घटकात विभागण केलं. म्हणजे आता ही भारतीय वैद्यकीय संशोधन संस्था म्हणजे सगळी मेडिकल फील्ड आलं. आणि शेतकी तज्ञ समितीने तिचं वेगळं वर्गीकरण केलं. तर त्यांनी कसं केलं की, त्यांनी 4 गट सुचवले. मग त्या पहिल्या घटकामध्ये त्यांनी काय केलं, तृणधान्य आणि कडधान्य व डाळींचा गट केला. म्हणजे कार्बोहायड्रेट्स आणि प्रथिने त्यांनी एकत्र घेतले. म्हणजे तृणधान्यामध्ये सगळे पिष्टमय पदार्थ येणार, गहू, ज्वारी, नाचणी, बाजरी, मका, ही सगळी तृणधान्य येणार. आणि कडधान्य व डाळीचा गट, कडधान्यामध्ये मूग, मटकी, राजमा, चवळी, छोले, हुलगे, हे सगळं कडधान्य. आणि डाळीमध्ये तूर डाळ, मूग डाळ, मटकी डाळ, मसूर डाळ, उडीद डाळ, ह्या सगळ्या डाळींचा गट आला. तर त्यांनी 4 घटकामधला पहिल्या घटकामध्ये काय केलं की, तृणधान्य, कडधान्य व डाळीचा गट असं घेतलं शेतकी तज्ञ समितीने. दुसऱ्या घटकामध्ये त्यांनी काय केलं, मांस, मासे, अंडी व दुधाचा गट घेतला. जे प्राणिज पदार्थ आहेत त्यांना त्यांनी सगळं एकत्र केलं. तिसरा पदार्थ घेतला त्यांनी फळे आणि भाज्या घटक. भाज्या सगळ्या आणि फळे, फळभाज्या आणि भाज्या, फळे सगळं एकत्र घेतली. नंतर चौथा घटक घेतला त्यांनी तेल, तूप, साखर व गुळ घटक. म्हणजे साखर आणि गुळ हे पिष्टमय झाले, परंतु तेल, तूप, साखर, गुळ हे आपण कमी प्रमाणात वापरायला पाहिजे, म्हणून त्यांनी तेल, तूप आणि साखर, गुळ घटक एकत्र केला. त्याच्यानंतर हे झालं शेतकी समितीने. हा, शेतकी तज्ञ समितीने ह्या 4 गटामध्ये वर्गीकरण केलं. पुढची भारतीय वैद्यकीय संशोधन समिती म्हणजे इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चेस, ICMR, त्यांनीच परत काय केलं की, त्यांनी परत पदार्थांचं खालील 11 गटामध्ये वर्गीकरण केलं. म्हणजे वरतील 5 गटामध्ये तर केलंच, परंतु परत त्यांनी वर्गीकरण 11 गटामध्ये, जे इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रजिस्ट्रेशन आहे, त्यांनी परत त्याचं 11 गटामध्ये पण वर्गीकरण केलं. 11 घटकामध्ये वर्गीकरण करताना त्यांनी काय केलं, पहिल्या घटकाला नाव दिलं तृणधान्य. तृणधान्यामध्ये सगळे ज्वारी, नाचणी, बाजरी, मका, गहू, तांदूळ, हे सगळे तृणधान्य आली. नंतर दुसरं त्यांनी केलं कडधान्य, डाळी व तेलबिया. त्यांनी काय केलं की, सगळ्या तेलाच्या बिया म्हणजे शेंगदाणे, सूर्यफूल बी, मगज, अक्रोड, बदाम, कडधान्य म्हणजे सगळे चवळी, मूग, मटकी, राजमा, छोले, हरभरा, डाळीमध्ये सगळ्या डाळी, हे त्यांनी सेकंड घटकामध्ये टाकलं. पहिल्या घटकामध्ये तृणधान्य, दुसऱ्या घटकामध्ये दुसऱ्या नंबरला कडधान्य, डाळी व तेलबिया, तिसऱ्या नंबरला त्यांनी पालेभाज्या ठेवल्या, सगळ्या पालेभाज्या, चौथ्याला कंदमुळं ठेवली, पाचव्याला इतर सगळ्या फळभाज्या ठेवल्या, सहाव्याला फळे ठेवली, सातव्याला साखर, गूळ, आठवाला दूध आणि दुधाचे पदार्थ, 9वं तेल, तूप आणि 10वं मांस, मासे, 11वं अंडी, असं त्यांनी वर्गीकरण केलं. म्हणजे हे जे काही आहे, कुणी ICMR, भारतीय वैद्यकीय संशोधन समितीने काय केलं, 11 घटकामध्ये कसं केलं वर्गीकरण, पहिलं तृणधान्य, दुसरं कडधान्य, डाळी व तेलबिया, तिसरं पालेभाज्या, चौथं कंदमुळे, पाचवं इतर भाज्या, 6वं फळे, 7व्यामध्ये त्यांनी साखर आणि गूळ ठेवलं, 8व्यामध्ये दूध आणि दुधाचे पदार्थ, 9व्यामध्ये तेल आणि तूप, 10व्यामध्ये मांस, मासे आणि 11व्यामध्ये अंडी, असं वर्गीकरण केलं. आता हे इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकलनी 2 प्रकारे केलेलं. पहिलं सांगितलं होतं प्राप्तिस्थानानुसार, अन्नाच्या कार्यानुसार, अन्नातील पोषक तत्वानुसार आणि
नंतर हे 11 घटकामध्ये. आता पुढचं अजून न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू ऑफ इंडियन फूड जे पुस्तक आहे, त्या पुस्तकामध्ये मात्र त्यांनी 15 घटकामध्ये वर्गीकरण केलं. आता हे तुम्हाला जर लक्षात राहिलं तिसरा घटक तर लिहा, नाहीतर पहिल्या दोन तीन ह्याच्यामध्ये तुम्ही संपवलं तरी चालेल, तरी पण चौथा माहिती असावा तुम्हाला म्हणून सांगते की न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू ऑफ इंडियन फूड म्हणजे त्यातली पोषक घटकांची व्हॅल्यू किंवा त्यातलं कॅलरीज किंवा पोषक घटकांचं त्यातलं हे किती आहे. इंडियन फूड रिसर्च जी कमिटी, इंडियन फूड कमिटी जी आहे, तिने आपलं काय केलं की तिचं 15 गटामध्ये विभागन केलं. आता त्यांनी पहिल्यामध्ये काय केलं की तृणधान्ये आणि त्याचे सगळे तृणधान्यापासून होणारे पदार्थ. त्याच्यानंतर सेकंड पॉइंट आला कडधान्य व डाळी. थर्ड पॉइंट आला हिरव्या पालेभाज्या. चौथा पॉइंट आला कंदमुळे. पाचवा पॉइंट आला इतर भाज्या. सहावा पॉइंट आला तेलबिया. सातवा पॉइंट आला फळे. आठवा पॉइंट आला मसाल्याचे पदार्थ. नववा पॉइंट आला मासे व समुद्री पदार्थ. त्याच्यानंतर 10वा पॉइंट आला मांस व अंडी. 11वा पॉइंट आला दूध व दुधाचे पदार्थ. 12वा पॉइंट आला तेल व तूप. 13वा पॉइंट साखर गुळ. 14वा पॉइंट अल्कोहोलिक पेये, उदाहरणार्थ आसाम मधील पंचवाई पेय प्रामुख्याने. त्याच्यानंतर 15वा बिया सॉरी अल्कोहोलिक पेग, उदाहरणार्थ उसाचा रस. विना अल्कोहोलिक पेग म्हणजे ज्यांच्यामध्ये दारू नाही परंतु ते रस आहेत, उसाचा रस आणि निरा. म्हणजे जरी प्रत्येकाचं घटकामध्ये वेगळीकरण केलं केलं तर त्यांचा उद्देश मात्र सगळ्यांचा काय होता की मॅडम, एकच होता की पोषक घटकांचं प्रमाण. मॅडम याचं पीडीएफ आम्हाला पाठवा, तुम्ही आता जे जे सांगताय ना, तीन हा प्रकारची. हा, तर त्याचं मग पीडीएफ पाठवते मी तुम्हाला. हो. हो हो हो. तर अशा प्रकारे जरी वर्गीकरण वेगळं केलं असलं प्रत्येकाने, तरी मात्र त्यांचं मूळ उद्देश काय होता प्रत्येकांचा की पोषक घटकांचं प्रमाण माहित होण्यासाठी आपल्याला समतोल आहारामध्ये प्रत्येक अन्न पदार्थाचा गट घेऊन आपण त्याचा काय करायचा पाहिजे, अभ्यास केला पाहिजे. म्हणजे काय होईल की प्रत्येक अन्न घटक काय करता येईल आपल्याला त्याच्यामध्ये समाविष्ट करता येईल. म्हणजे की बाबा साधारणतः काय आहे त्याच्यामध्ये किंवा काय नाही हे आपल्याला काय करावं लागेल, त्याच्यामध्ये साधारणतः आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. आता हे काय बघितलं आपण, अन्न घटक बघितले, तर आता आपल्याला आहार नियोजन बघायचंय. तर प्रामुख्याने मिल प्लॅनिंग का गरजेचं आहे, तर मिल प्लॅनिंग नसेल तर काय होतं की न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू आपल्याला काय होतात, कमी होतात. जर घरातली जी स्त्री आहे करती, तर तिला हे माहीत असणं आवश्यक आहे की आपण जे काही खाऊ घालतो लोकांना तर त्याचं प्रमाण किंवा त्याचं जे काही न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू आहे ती सगळ्यांना व्यवस्थित मिळते का. तर ते जर न्यूट्रिशन व्यवस्थित मिळालं तर आपली ग्रोथ व्हायला किंवा आपली व्यवस्थित वाढ व्हायला काय होते, अडचण येत नाही. आणि व्यवस्थित प्रकारे काय होते की प्रत्येकाची किंवा घरातील प्रत्येकाला त्याच्यानुसार जर कार्बोहायड्रेट, प्रथिने, स्निग्ध पदार्थ त्याच्यानुसार जर नियोजन जर झालं तर आपल्याला काय होतं की आपोआपच सगळ्यांना व्यवस्थित न्यूट्रिशन किंवा चांगल्या प्रकारे आहार मिळतो. हे लक्षात घेतलं पाहिजे. तर प्रामुख्याने जे काही आपण आहार नियोजन करणार आहोत किंवा आहाराचं प्लॅनिंग करणार आहोत, तर ते आहाराचं प्लॅनिंग करताना तर मुख्यतः आपल्याला काय करायचंय की पहिल्यांदा आहार नियोजनामध्ये ही मिल प्लॅनिंग मध्ये तर डेली ह्याच्यामध्ये आपल्याला हे सगळे प्रथिने, कार्बोहायड्रेट किंवा पिष्टमय पदार्थ म्हणा किंवा स्निग्ध पदार्थ म्हणा, या सगळ्यांचं काय केलं पाहिजे की किती ताटामध्ये समाविष्ट पाहिजे किंवा किती हे पाहिजे, आपल्याला हे सगळं घ्यायला पाहिजे. परंतु आता ते करताना आपल्याला काय करायला पाहिजे की गट कोणता आहे किंवा व्यक्ती काय आहे, तर ते सगळं बघून आपल्याला काय करायला पाहिजे, नियोजन करायला पाहिजे. तर प्रामुख्याने आपल्याला पहिल्यांदा बघायचंय की आहार नियोजनाचं महत्व काय आहे. मी तुम्हाला आता एक पहिलं सांगितलंच की जर पूर्वनियोजित आपण जर महत्व जर पूर्वनियोजित असेल आहे बनवणं किंवा तर प्रयोजन केलं तर काय होतं की शक्यतो चुका होत नाहीत. नंतर
आहार नियोजनामुळेच काय होतं की समतोल आहार काय होतो प्राप्त होतो. कुटुंबातील जर स्त्रीला आहारशास्त्राचं ज्ञान असेल तर ती सगळ्यांना काय करू शकते, पोषणाविषयक समस्या येणार नाहीत किंवा त्याचं निर्मूलन होऊ शकतं. त्याच्यानंतर तान्ह्या बाळ घरामध्ये काही सगळे एकाच वयाचे असतात का? नाही. तर तान्ह्या बाळापासून वृद्ध व्यक्तीपर्यंत सर्व वयोगटातील व्यक्तींचा समावेश होतो. आणि मग सगळ्यांच्या आहाराविषयक ज्या काही गरजा आहेत आणि त्याचं ते सगळं बघून आहाराचं नियोजन, आणि तिचं जर ती वर्किंग वुमन असेल तर बाहेरचं तिचं भाग घेऊन घरातलं सगळं तिला नियोजन करणं काय होतं किंवा आयोजन मील प्लॅनिंग करणं महत्वाचं ठरतं. आता आहार आयोजन म्हणजेच काय, तर काय करावं लागतं त्याच्यामध्ये, तर तुमचा वेळ किती आहे, पैसा, तुमचे श्रम, कुटुंबातील व्यक्तींची वैयक्तिक आवश्यकता, आवड निवड, खाद्यपदार्थांची उपलब्धता, उपलब्ध साधन सामुग्री, ऋतुमान, सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागतो. तर थंडीमध्ये तुम्ही काय करता, तर सगळ्या गरम वस्तू की सूप बनवणे, चहा कॉफी घेता आपण थंडीमध्ये, पण उन्हाळ्यामध्ये त्याच्याऐवजी आपण सगळं लिक्विड किंवा सरबत किंवा कैरीचं पन्हं किंवा आंब्याचा रस येतो, तर सीझनल फळं वेगळी असतात. तर त्यानुसार काय होतं की आपला आहार काय होतो, चेंज होतो. थंडीमध्ये आपण खारीक खोबऱ्याचे लाडू किंवा बाजरीची भाकरी खातो, पण तेच उन्हाळ्यामध्ये आपण बाजरीची भाकरी अवॉइड करतो कारण उष्ण असते म्हणून. तर तसं आहार नियोजन करताना किंवा आहाराचं आयोजन करताना आपल्याला आपल्याकडे वेळ किती कमी वेळ असेल तर आपण झटपट होणाऱ्या भाज्या करतो किंवा झटपट होणाऱ्या शिजणाऱ्या गोष्टी करतो. वेळ जास्त असेल तर मग आपण एखाद्या गोष्टी वेळ घेऊन मन लावून मग त्या दिवशी तुम्ही गाजराचा हलवा कराल किंवा नारळाची बर्फी कराल. हा, किंवा काही जण मग शेंगाची चटणी, जवसाची चटणी असं रविवारी संडेला तुम्हाला वेळ असल्यानंतर ते भाजून त्याचं बनवणं. ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या वेळेवरती अवलंबून, त्याकडे तुमचा पैसा किती आहे. पैसा जास्त असेल तरच तुम्ही बऱ्याच गोष्टी विकत आणून किंवा फार गोष्टी विकत आणून तुम्हाला करता येतात, किंवा कमी पैसा असेल तर तुम्हाला जे काही अवेलेबल आहे त्याच्यामध्ये तुम्हाला न्यूट्रिशन बघून किंवा त्या वस्तूंमध्ये किती न्यूट्रिशन आहे पाहून तुम्हाला त्यातच भागवावं लागतं. त्याच्यानंतर श्रम. आता प्रत्येकाचं घरातील व्यक्तींचं श्रम करण्याची किंवा कष्ट करण्याची किती वृत्ती, किंवा बैठक काम असेल तर त्यांना शक्यतो हलका आहार देणे, त्यांच्यामध्ये कार्बोहायड्रेट कमी करणे, प्रथिनयुक्त आहार देणे किंवा फळभाज्या आणि पालेभाज्या फायबरयुक्त आहार जास्त देणे. तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागतो. त्याच्यानंतर कुटुंबातील व्यक्तींची वैयक्तिक आवश्यकता काय, काही जणांना की बाबा काही जणांना काही डेफिशियन्सी असू शकतात, तर म्हणजे कुणाला B12 डेफिशियन्सी असू शकते, कुणाला हे, तर त्यानुसार पण तुम्ही आहारामध्ये चेंजेस करू शकता की बाबा काय फरक आहे. परत आवडी निवडी काय आहेत, म्हणजे जरी मी बनवलं तुम्हाला हेल्दी आहे म्हणून, पण ते तुम्हाला आवडलं पाहिजे. तर सगळ्यांचा ताळमेळ, तुमची आवड निवड आणि तुमचं पोषण या दोन गोष्टींचा. तुम्हाला जर मॅगी आवडते म्हणून मी तुम्हाला 24 तास मॅगी नाही खायला देऊ शकत, किंवा तळलेले पदार्थ आवडतात म्हणून सारखी मी भजी किंवा हे नाही तळलेल्या गोष्टी किंवा कुरवड्या भातवड्या नाही देऊ शकत. तर तसं ही आवड निवड तर लक्षात घ्यायची, पण त्याच्याबरोबर न्यूट्रिशन किंवा तुमचं आहार किंवा तुमचं हेल्थ पण महत्वाची आहे तेवढीच. त्याच्यानंतर तुमच्याकडे उपलब्ध सामान सामुग्री, की म्हणजे तुमच्याकडे पैसा आहे पण तुम्हाला बाहेर आणून जाऊन आता भाजी नाही आहे तर आज दोडक्याचीच भाजी आहे, गवार नाही आहे असं, मग त्यानुसार पण तुमच्या फ्रीज मध्ये काय आहे बघून तुम्हाला ते उपलब्ध साधन सामुग्री काय बघून त्यातच डाएट बनवावं लागतं. त्याच्यानंतर ऋतुमान कोणतं आहे किंवा हवामान काय, त्याच्यानुसार आपलं डाएट ठरतं. तर आता हे सगळं आपल्याला काय करायचं की साधारणतः ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपल्याला काय करावं लागतं, ठराविक वेळेत किंवा विशिष्ट अंतरानंतर आवश्यकतेनुसार विविध पदार्थांच्या आपल्याला ठराविक प्रमाणात देणं निश्चित करावं लागतं आणि त्यानुसार आहार नियोजन करावं लागतं. आता आहाराचे आयोजन किंवा नियोजन आपण आता समजा मला आता 4-5 दिवसाचं जर मी नियोजन आधीच करून ठेवलं की बाबा मी सकाळी हे करणार आहे, दुपारी हे करणार आहे, संध्याकाळी हे करणार आहे, तर मला काय होतं की फ्रीजमध्ये त्या वस्तू आधीच आणून ठेवायला सोपं पडतं. दुसरी गोष्ट त्याचं मला पूर्व प्रिपरेशन करायला सोपं पडतं. म्हणजे जर तुम्ही नियोजन केलं साधारणतः एक 4 दिवसाचं नियोजन तुम्ही करू शकता साधारणतः, किंवा 8 दिवसाचं नियोजन, शक्यतो 4 दिवसाचं
इझी किंवा सोपं किंवा लक्षात आपण ते कागदावर लिहून बोर्डवर किंवा फ्रीजवर जर चिटकवलं मॅग्नेट लावून, तर आपल्याला ते डोळ्यासमोर पण राहतं आणि त्यानुसार आपल्याकडे काय वस्तू आहेत काय नाही त्याचं तुम्ही बाहेर गेला तर येताना भाज्या आणू शकता. तर तसं तुम्हाला प्लॅनिंग करता येतं. त्याच्यानंतर काय होतं, आपोआपच वेळेची बचत होते, पैशाची बचत होते, श्रमाची बचत होते, डोक्याचा भुगा होत नाही, उपलब्ध सामान सामुग्रीचा सदुपयोग केला जातो आणि त्याचा जास्त फायदा होतो आणि समाधान मिळते आणि पोषण तत्वांचा पण आपल्याला काय होतं त्याच्यामध्ये व्यवस्थितपणे विचार करता येतो. हा नंतर आहारातील नियोजनामुळे किंवा आयोजनामुळे कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचा समतोल आहार मिळवून देणं आपल्याला सोपं होतं. नंतर सगळ्या अन्न घटकांचा समावेश सुद्धा जेवताना आपल्याला त्याच्यामध्ये प्लॅनिंग असेल तर करणं सोपं जातं. आणि तोचपणा किंवा जेवणामध्ये पुनरावृत्ती होत नाही. तोचपणा जेवणामध्ये राहत नाही. नवीन प्रकारचे पदार्थ किंवा व्यवस्थित प्रकारे आहाराचं मूल्यांकन केलं जातं आणि योग्य ते बदल करून आपल्याला काय केलं जातं, रुचीमध्ये किंवा विविधपणा निर्माण करून आपल्याला आहार बनवायला सोपं जातं. नंतर अजून काय की आहार तयार करण्याच्या योग्य पद्धती, तसेच आहार तयार केल्यानंतर त्याचा तो त्या वेळेत ठराविक वेळेत खाल्ला तर अन्नाची त्याचं प्रमाण, त्याची विविधता ह्याच्यामुळे काय होतं, आकर्षकपणामुळे योग्य आहार मिळून तृप्ती आणि मानसिक समाधान सुद्धा मिळतं. तुम्हाला माहिती आहे आपण जे काही करतो ते सगळं पोटासाठी करतो. प्रत्येक जण हा पोटासाठी पळत असतो. मग जे पोटासाठी पळतो त्या पोटासाठी तुम्ही थोडा वेळ घेऊन विशिष्ट पद्धतीने जर तुम्ही आहार बनवलात किंवा तो घरच्यांना खाऊ घातला तर आहाराचं आयोजन किंवा नियोजन केलं तर ते सोपं जातं. तसंच जर मधुमेह किंवा हृदयरोग यासारखे घरातील व्यक्ती असतील तर त्यांना त्यांच्या आरोग्याचं रक्षण करण्यासाठी आपल्याला कमी प्रमाणात तेल वापरणे किंवा आहारामध्ये गोड पदार्थांचा वापर कमी करणे, मेथीची भाजी, जांभूळ ह्यासारख्या पदार्थांचा किंवा मेथीच्या बिया ह्यासारख्या पदार्थांचा वापर वाढवून आपल्याला हृदयरोग किंवा मधुमेह कंट्रोल करायला काय होते मदत होते. किंवा रक्तदाब जर जास्त असेल तर कमी प्रमाणात मीठ. तर सगळ्या पांढऱ्या वस्तू मैदा, मीठ आणि साखर या तिन्ही वस्तू शरीराला हानिकारक असतात. त्या सगळ्यांनीच अवॉइड केल्या पाहिजेत. मैद्याचे पदार्थ म्हणजे तुमचं मॅगी किंवा पास्ता, पिझ्झा, बर्गर, ब्रेड, तर हे सगळे मैद्याचे पदार्थ आहेत, हे शक्यतो अवॉइड केले पाहिजेत. त्याच्यानंतर तुम्हाला पांढरी साखर, साखर पांढरी असते तर ती पांढऱ्या गोष्टी, एक मैदा पांढरा झाला, साखर पांढरी झाली आणि तिसरं म्हणजे मीठ, मीठ पण पांढरा. अति प्रमाणात ह्या तिन्ही गोष्टी आपल्या हेल्थच्या नुकसानीला कारणीभूत ठरतात. त्याच्यानंतर जर कुपोषित कोण बालक असेल किंवा त्याचं पोषण व्हायला आपल्याला आहार जर आपण नियोजन केलं तर सोपं जातं. कारण अशा व्यक्तीला जे मग आपण त्याला बनाना म्हणजे केळ खाऊ घालतो किंवा सुकडी बनवतो किंवा 4-5 धान्य एकत्र घेऊन किंवा मल्टीग्रेन एकत्र घेऊन आपण त्याचं पीठ बनवून त्याची चपाती करू शकतो. तर अशा प्रकारे किंवा कडधान्य जास्त प्रमाणात खाऊ तर त्याचं स्वास्थ्य सुधारण्यासाठी आपल्याला आहाराचं नियोजन जर आपण केलं तर ते अंमलात आणणं सोपं. ऐन वेळेस जर तुम्ही ठरवलं आणि करायला लागलात तर तुमची गडबड गोंधळ होतो, म्हणावं तसं सगळ्या गोष्टी होत नाहीत आणि मग थकवा येतो आणि मग काही सुचत नाही. तुम्ही जर आधीच प्लॅनिंग केलं तर त्या गोष्टी व्यवस्थितपणे सोप्या जातात. आता आहार नियोजन करताना आपल्याला काही तत्व पाळावी लागतात किंवा काही हे पाळावे लागतात. तर त्याला ती तत्व कोणती आहेत, तर साधारणतः आपल्याला काय लक्षात घेतलं पाहिजे की आहार आयोजन करताना शाकाहार आणि मांसाहार या गोष्ट विचारात घेतली पाहिजे. म्हणजे तुम्ही शाकाहारी आहात का मांसाहारी आहात का, दोन्ही खाता, शाकाहारी पण आहात आणि मांसाहारी पण आहात, तर त्याच्यानुसार काय करायला पाहिजे की तुमचं आहाराची 4 विभागात विभागणी करायची पहिल्यांदा. तर त्याच्यामध्ये काय येईल, पहिला विभाग सकाळचा नाश्ता येईल, नंतर दुपारचं जेवण येईल, नंतर 4चा स्नॅक्स येईल आणि म्हणजे 4चा नाश्ता किंवा दुपारचा नाश्ता म्हणू शकतो आपण त्याला.
आणि सगळ्यात शेवटी काय, रात्रीचं जेवण, ज्याला आपण डिनर म्हणतो. म्हणजे 4 विभागामध्ये आपण आहाराची विभागणी करतो. तर प्रौढ व्यक्ती व्यतिरिक्त मुले आणि वृद्ध व्यक्तींना आहाराची विभागणी 5 ते 6 भागात केली पाहिजे. म्हणजे आता आपण जे प्रौढ व्यक्ती आहोत त्यांना 4 विभागात विभागणी केली पाहिजे, आणि लहान मुलं आणि वृद्ध व्यक्ती आहेत त्यांना 5 ते 6 विभागात दिलं पाहिजे, कारण त्यांना एका वेळेस जास्त जात नाही. मग अशा वेळेस त्यांना थोडं थोडं खायची सवय असते, म्हणून आपण त्यांना 5 ते 6 वेळा देऊ शकतो. त्याच्यानंतर साधारणतः आयोजन करताना आपल्याला काय करायला पाहिजे, पोषक घटकांची आवश्यकता विचारात घेतली पाहिजे. म्हणजे कसं, समजा पदार्थाचा रंग, चव, पोत, आकाश, काहीच गोष्टी महत्वाच्या असतात. मग त्याच्यामध्ये आहारामध्ये विविध प्रकारच्या भाज्या, हिरव्या पालेभाज्या, पिवळसर नारंगी पालेभाज्या, दही, पांढरा भात, हम्म पिवळे साधे वरण, असे आयोजन करता येते. म्हणजे बघा, आता तुम्हाला मी तुमच्या घरामध्ये तुम्ही जर आहार बनवत असाल तर साधारणतः एक उसळ घेऊ शकता तुम्ही, एक पालेभाजी घेऊ शकता, एक कोशिंबीर बनवू शकता, म्हणजे दह्यामध्ये जी कोशिंबीर, काकडी किंवा टोमॅटोची कोशिंबीर, नंतर एखादी पालेभाजी किंवा एखादी फळभाजी, दोन्हीपैकी एक घ्या. नंतर एखादी उसळ घेऊ शकता, नंतर वरण बनवू शकता आणि भात, आणि तोंडी लावायला मग लोणचं, शेंगाची चटणी, किंवा तुम्ही दोडक्याच्या सालीची चटणी करू शकता, कढीपत्त्याची चटणी करू शकता, पुदिन्याची चटणी, लसणाच्या पातीची ओली चटणी करू शकता. असं वेगवेगळ्या प्रकारच्या ओल्या चटण्या तुम्ही काय करू शकता, किंवा मुळ्याच्या शेंगाच्या सीझन मध्ये मुळ्याच्या शेंगाची चटणी करू शकता. तर अशा प्रकारे तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या ओल्या चटण्या करू शकता. हम्म आणि घरामध्ये आपल्या कोरड्या चटण्या असतातच, कारळ्याची चटणी, जवसाची चटणी, शेंगा चटणी, तिळाची चटणी, ह्या चटण्या आपल्याकडे असतातच. मग तुम्हाला समजा की बाबा त्या तुम्ही तुम्ही अशा आधेमध्ये टेस्टला लावून खाऊ शकता. तर ताट कसं पाहिजे, तर वेगवेगळ्या रंगाने नटलेलं पाहिजे. त्यामुळे बघितलं की ताटाकडे वाढलेलं तोंडाला आपोआपच पाणी सुटलं पाहिजे आणि पचनशक्ती कार्यान्वित झाली पाहिजे. तर आपण जेवण बनवताना वेगवेगळ्या प्रकारे तळणे, भाजणे, वाफवणे अशा पद्धतीचा उपयोग करतो, आणि त्याच्यामुळे वेगवेगळ्या प्रकारे आंबट, गोड, तिखट अशा चवीचे, कडू, कारलं कडू असतं, मेथ्या कडू असतात, मेथीची भाजी कडू असते, अशा वेगवेगळ्या सवय तुम्ही किंवा थेपले करू शकता, पराठे करू शकता. असं वेगवेगळ्या व्हरायटी ऑफ गोष्टी करून तुम्ही काय करू शकता, नवनवीन पदार्थामध्ये, जेवणाच्या पदार्थामध्ये वैविध्य आणू शकता. नंतर दिवसभराची आपण आता आहाराची विभागणी केली की बाबा सकाळचा नाश्ता, दुपारचे जेवण, संध्याकाळचा नाश्ता आणि संध्याकाळचं जेवण किंवा रात्रीचं जेवण, हे आपण त्याची विभागणी केली आहे. तर साधारणतः अन्नपदार्थांचं प्रमाण निश्चित करताना आपण आपण जर खूप पचायला जड पदार्थ खाल्ले असतील तर नंतर संध्याकाळच्या जेवणामध्ये एकदम हलके पदार्थ वापर. समजा तुम्ही सकाळी पुरणपोळीचं जेवण केलं तर अशा वेळेस तुम्ही संध्याकाळी हलका आहार घेऊ शकता, की नुसता भात घेऊ शकता, किंवा मखाना खाऊ शकता, किंवा नुसती फळं खाऊ शकता, किंवा नुसतं एक कप दूध पिऊ शकता. तर असं वरचा पचायला जड किती आहार आहे बघून तुम्ही तुमचं पुढचं नियंत्रण किंवा पुढच्या जेवणाचं प्लॅनिंग करू शकता. त्याच्यानंतर जेवणामध्ये किंवा जेवणाच्या भागात अनेक प्रकारचे पदार्थ असतात. मग कुठल्या पदार्थांचा प्रकार किंवा आकार प्रमाण कमी असावं, तर शक्यतो पचायला जड असणाऱ्या पदार्थांचं प्रमाण नेहमी जेवणामध्ये कमी असावं. आणि जर साधे जेवण असेल तर संख्येने कमी पण पौष्टिक पदार्थ प्रमाण जास्त असलेले असावे. त्याच्यानंतर संपूर्ण दिवसात लागणाऱ्या पोषक घटकापैकी 1/3 पोषक घटक नाश्त्यातून मिळतील असं आयोजन करावं. समजा तुम्हाला दिवसभरामध्ये 100% जेवण लागतं तर त्याच्या 1/3 म्हणजे 33% एवढा भाग की नाश्त्यातूनच मिळाला पाहिजे, आणि त्याच्यातून पोषक घटक जास्त प्रमाणामध्ये मिळाले पाहिजेत, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे.
त्याच्यानंतर हवामानानुसार आणि ऋतुमानानुसार अन्नपदार्थ ठरवावेत. त्याच्यानंतर समजा उन्हाळ्यात थंड पदार्थ किंवा हिवाळ्यात गरम पदार्थ खावेसे वाटतात तसं नियोजन पहिल्यापासून करावं. त्याच्यानंतर आर्थिक परिस्थितीनुसार अन्नपदार्थांची निवड करावी आणि त्यात सुद्धा जेवढ्या परिस्थिती आहे त्याच्यामध्ये आपल्याला समतोल आहार देण्याचा आपण काय करायला पाहिजे, प्रयत्न केला पाहिजे. त्याच्यानंतर साधारणतः कुटुंबातील व्यक्तींची आवड निवडांचा पण विचार केला पाहिजे. एकदा तरी कच्च्या भाज्या किंवा फळांचा उपयोग जीवनसत्व मिळवण्यासाठी दिवसभरात केला पाहिजे. त्याच्यानंतर काकडी, मुळा, गाजर, हिरव्या पालेभाज्या, मोडची धान्ये हे सगळं आपण काय केलं पाहिजे, सॅलेड कधी ना कधी तर जेवणात एकदा ठेवलं पाहिजे. त्याच्यानंतर पोट भरल्याची जाणीव होतपर्यंत थांबायचं नाही, तर म्हणजे खात राहायचं नाहीये. तर एक 15-20 मिनिटं थांबल्यानंतर आपल्या ब्रेनला सॅटिस्फॅक्शनची भावना पोहोचते. कधी कधी त्या पोट भरलं नाही, पोट भरलं नाही ह्या नादामध्ये आपण अति खातो आणि मग परत अवघड होतं. तर त्याच्यामुळे की साधारणतः 15 ते 20 मिनिटाचा गॅप घेऊन जाईल. तरी पण जर भूक असेल तर मग तुम्ही परत ताटात वाढून घ्यावं. नंतर प्रत्येक पदार्थ चावून खायला पाहिजे. त्याच्यानंतर चोथ्यायुक्त पदार्थांचं प्रमाण जेवणात पाहिजे. त्याच्यानंतर मसाल्यांचा पदार्थांचा वापर कमी पाहिजे. जास्त प्रथिनयुक्त किंवा चरबीयुक्त पदार्थासोबत साध्या किंवा कमी पौष्टिक ज्या काही गोष्टी आहेत किंवा ज्यामुळे पचन आणि शोषण सुलभ होईल अशा हलक्या वस्तू वापराव्यात. त्याच्यानंतर साधारणतः प्रामुख्याने 100 मिली दुधाचा पण डेली 200 ml ते 100 ml दुधाचा वापर असावा. त्याच्यानंतर वय, व्यक्तीचं लिंग आणि पोषक ह्याच्यानुसार काय व्हायला पाहिजे की आहारामध्ये प्रथिनयुक्त घटक किती द्यायचे आहेत किंवा कार्बोहायड्रेट घटक किती द्यायचे आहेत किंवा विटॅमिन्स किती द्यायचे आहेत हे सगळं त्या ह्याच्यावरती किंवा नियोजनावरती किंवा ह्याच्यावरती अवलंबून असतं. हे कळलं का? काय म्हणजे आहार नियोजनाचे तत्व काय आहेत? 33% नाश्त्यातून मिळालं पाहिजे. हिरव्या पालेभाज्या, काकड्या, सॅलड ह्याचं फायबरयुक्त जेवणामध्ये जास्त प्रमाण पाहिजे. त्याच्यानंतर मसालेयुक्त पदार्थ कमी प्रमाणात वापरले पाहिजेत. आयोजन करताना पोषक घटकांची आवश्यकता किंवा नियोजन लक्षात घेतलं पाहिजे. त्याच्यानंतर शाकाहार आणि मांसाहारी व्यक्ती बघून पण आहाराचं नियोजन करणं काय ठरतं, महत्वाचं ठरतं. व्यक्तीचे वय किंवा लिंगानुसार व्यक्तीचे पोषक घटकांची गरज पूर्ण होण्यासाठी 5 अन्न घटकांचा समावेश मगाशी बघितला होता आणि त्या सगळ्या अन्न घटकांचा समावेश जेवणामध्ये पाहिजे. आता ह्याचं साधारणतः आपण काय करू शकतो की ICMR नुसार जे काही प्रतिनियुक्त घट, कार्यशक्ती घट, संपृक्त कार्यशक्ती घट जे दिले त्याची माहिती आपण थोडीशी घेऊ. तर प्रथिनयुक्त गटातून काय होते की प्रथिनांची गरज पूर्ण होते. या गटामध्ये काय काय येतं? दूध, मध, अंडी, मांस, मासे, डाळी, कडधान्य यांचा समावेश होतो. प्रथिने सोबत आपल्याला काय पाहिजे अजून? कॅल्शियम, लोह, जीवनसत्व देखील ह्यातून आपल्याला मिळतं. त्याच्यामध्ये समजा आता कडधान्य किंवा डाळी घेतल्या तर साधारणतः त्या 25 ग्रॅम इतकं जेवणामध्ये प्रमाण असावं. दूध आणि दुधाचे पदार्थ 150 ते 200 ml दूध आणि दुधाचे पदार्थ असावेत. अंडीमध्ये एक अंड साधारणतः 50 ते 55 ग्रॅम. मांस माशामध्ये साधारणतः 25 ते 30 ग्रॅम इतकं पदार्थ पाहिजे आपल्याला. म्हणजे प्रत्येक वाढपामधून साधारणतः आपल्याला 5 ते 6 ग्रॅम प्रथिने मिळतात. आणि वाढत्या वयामध्ये तर ही जास्तच प्रथिनांची गरज असते, त्यावेळेस हे जास्त प्रमाणात द्यावं. कार्यशक्ती घटकामध्ये सगळे पिष्टमय पदार्थ आले. त्याच्यामध्ये 60% ते 70% उष्मांक हा तृणधान्यातून मिळतो. तृणधान्यामध्ये प्रामुख्याने गहू, ज्वारी, तांदूळ, बाजरी, रवा, मैदा, पोहे, मुरमुरे या सगळ्यांचा समावेश होतो. ह्याच्यामध्ये तृणधान्यामध्ये साधारणतः थायमिन, विटॅमिन B2 सॉरी B1 असतं आणि लोह देखील मिळतं. नंतर साधारणतः जेवणामध्ये ह्यांचं पण प्रमाण किती असेल की 25 ग्रॅम असावं. म्हणजे अर्धा वाटी शिजवलेला तांदूळ, एक मध्यम आकाराची पोळी,
किंवा 2 फुलके किंवा 3 पुऱ्या किंवा अर्धी भाकरी. म्हणजे बघा, लक्षात घ्या, एक मध्यम आकाराची पोळी असू शकते किंवा 2 फुलके असू शकतात किंवा 3 पुऱ्या असू शकतात किंवा अर्धी भाकरी, जे काही आपण कार्बोहायड्रेट वापरतो त्याच्यानुसार साधारणतः हे कसं असणार हे सांगितलं. त्याच्यानंतर खेळाडू किंवा जास्त श्रम करणारे ज्या व्यक्ती आहेत त्यांना काय केलं पाहिजे की त्यांना जास्त ग्रॅम किंवा ह्याच्यापेक्षा जास्त ग्रॅम आपल्याला अन्न किंवा प्रथिने किंवा कार्बोहायड्रेट्स द्यावे लागतात. आता संपृक्त कार्यशक्ती किंवा ऊर्जा देणारा घटक, त्याच्यामध्ये पदार्थाची चव वृद्धिंगत होण्यासाठी आपण तेल, तूप, साखर, गुळ यांचा वापर करतो आणि ह्याच्यामुळे काय होतात, उष्मांक किंवा कॅलरीज आपल्याला मिळतात. तर त्याच्यानुसार पण आपण काय केलं पाहिजे, साधारणतः 5 ग्रॅम तेल किंवा तूप, साखर 5 ग्रॅम असंच वापरलं पाहिजे किंवा 15 ग्रॅमच, साधारणतः टोटल 15 ग्रॅम आपण वापरू शकतो. मग जर प्राणीज पदार्थ खाल्ले तर मात्र त्याच्यामध्ये तेल आणि तुपाचं प्रमाण पण आपल्याला कमी करावं लागेल. त्याच्यानंतर संरक्षक घटक, ह्याच्यामध्ये सगळ्या पालेभाज्या, सगळे फळं, सगळं जे काही जेवढ्या म्हणून भाज्या किंवा पालेभाज्या आणि सगळं फळं आहेत ती सगळी संपृक्त गटामध्ये येतात, हे सॉरी संरक्षक घटकामध्ये येतात. त्याच्यामध्ये विटॅमिन अ, विटॅमिन क आणि लोहाचा रोल आहे. त्याच्यामध्ये साधारणतः अर्धी वाटी आपली चिरलेली भाजी, फळे, आंबट गोड फळे अशी कापण जेवणामध्ये एखादं 4च्या स्नॅक्सला एखादं फळ घेणे किंवा ते आंबट गोड फळ खाणे सगळ्यात काय आहे, महत्वाचं आहे. त्याच्यानंतर दुय्यम संरक्षक घटकामध्ये सर्व भाज्या फळे येतात. त्याच्यामध्ये भेंडी, वांगे, दोडके, शेंगा, कंदमुळे, डिंक, सफरचंद, टरबूज यांचा पण समावेश होतो. तर ह्यांचं प्रमाण किती पाहिजे, तर 50 ग्रॅम इतकं पाहिजे. त्याच्यानंतर अशा प्रकारे जर संपूर्ण आहाराचं आयोजन केलं तर काय होतं की आपल्याला समतोल आहार मिळणं सोपं जातं. आता त्याच्यानंतर आहार नियोजनाचा अजून एक पॉइंट आहे की आहार नियोजनाद्वारे कुठले कुठले घटक परिणाम करतात. आर्थिक घटक परिणाम करतात आहार नियोजनावर, भौगोलिक घटक परिणाम करतात, धार्मिक घटक परिणाम करतात, सामाजिक घटक परिणाम करतात, पोषक घटक किंवा पोषण परिणाम करतं. त्याच्यानंतर आता पहिल्यांदा आर्थिक घटक बघू, तर आहारावरती खर्च करावा लागतो. तर आहारातील पदार्थांचा दर्जा किंवा त्यांची निवड, की साधारणतः उच्च आर्थिक उत्पन्न असणारी लोक काय करतात की ड्रायफ्रुट्स खाणे किंवा फळे जास्त आणणे किंवा दुधाचा वापर भरपूर करू शकतात, परंतु अ, पैसा कमी असणाऱ्या लोकांना या गोष्टींना प्रॉब्लेम येऊ शकतो. त्याच्यानंतर भौगोलिक घटक, आता भौगोलिक परिस्थितीनुसार काय आहे की तुमची जमीन कशी आहे, हवामान काय, प्रत्येक भौगोलिक परिस्थितीत आता सफरचंद ती काश्मीरला पिकतात किंवा संत्री जळगावला जी पिकतात, तर तसं भौगोलिक परिस्थितीनुसार प्रत्येकाचं एक वेगळेपण आहे. तर तुम्हाला जिथं जे उगवतं ते तिथं स्वस्त मिळतं, पण जे लांबून आलेल्या गोष्टींना आपल्याला एक्स्ट्रा पैसे पे करावे लागतात. तर त्याच्यानुसार आपल्याला काय करायला पाहिजे की आता बघा, महाराष्ट्रातील लोकांना पोळी, भाजी, भाकरी आवडते, परंतु तेच कोकण लगत समुद्रावरती लोकांना काय करायला लागतं की आहारामध्ये नारळ, भात असे पदार्थ जास्त प्रमाणामध्ये लागतात. तर तसं पंजाबच्या लोकांना सरसों साग, सरसों की रोटी, सरसों का ऑइल हे सगळं जास्त प्रमाणामध्ये वापरलं जातं. त्याच्यानंतर म्हणजे हा पण काय झाला, भौगोलिक घटकांनुसार एक प्रकारचा फरक झाला. त्याच्यानंतर धार्मिक घटक, म्हणजे आता बघा की हिंदू धर्मामध्ये काय असतं की आता बऱ्याच सण साजऱ्या दिवशी पुरणपोळी किंवा गणपती उत्सव असेल तर मोदक, संक्रांत असेल तर तिळगुळ, उपवास असेल तर साबुदाणा किंवा शेंगदाणे किंवा वेफर्स ह्याचा वापर केला जातो. त्याच्यानंतर ख्रिस्त लोकांच्या मध्ये केक बनवला जातो येशू ख्रिस्तांच्या ह्याच्या दिवशी. त्याच्यानंतर जैन लोकांमध्ये कांदा, लसूण आणि मांसाहार पूर्णतः वर्ज्य मानला जातो. म्हणजे हे धार्मिक घटकावरती अवलंबून असतात. आता इस्कॉन मध्ये एक धर्म आलाय,
कृष्णाचं. तर त्या इस्कॉन धर्मावरती पण बरीच लोक जॉईन असतात किंवा तर त्याच्यामध्ये त्यांनी काय केलेलं असतं की साधारणतः त्यानुसार आपल्याला काय केलं जातं की आपल्या आपल्या धार्मिकेच्यानुसार आहार प्रत्येक व्यक्ती प्लॅन करते. सामाजिक घटकामध्ये काय येतं की समजा विविध वयोगटातील स्त्री पुरुष आणि मुलं आहेत, तर त्यांचं काय होतं की काय खावं, कोणी खाऊ नये, कधी खावं, रात्री खाऊ नये, हे सगळे नियम पण इथं काय होतात सामाजिक घटकामध्ये महत्वाचे ठरतात. आणि त्याच्यानंतर आपल्याला काय बघायचं की सामाजिक घटक काय परिणाम करतात. समजा प्रामुख्याने की काय होतं की इथं आर्थिक शैक्षणिक घटकाचा याच्यावरती परिणाम होतो आणि समाजाविषयीची आहारविषयक मूल्ये काय होतात वेगळी दिसून येतात. त्यामुळं शक्यतो पोषणानुसारच आहाराचं नियोजन केलं पाहिजे. त्याच्यानंतर प्रामुख्याने अजून काय बघायचं आहे इथं आपल्याला की समाजामध्ये आपण बघा की वावरताना पण लोकांचं आतिथ्य करावं लागतं येणाऱ्या जाणाऱ्यांचं. आणि हे आतिथ्य करणं सगळ्यात महत्वाचं चांगल्या गोष्टीचं लक्षण आहे. त्याच्यानंतर आपण पुढचा भाग बघणार आहोत. त्याच्यामध्ये पोषणामध्ये काय असतं की पोषण सगळ्यात महत्वाचा कंटेंट आहे याच्यामधला. आपला सगळा आहार काय असतो पोषणावरती अवलंबून असतो. समजा तुम्ही आहार आणि पोषण काय आहेत ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. एखाद्या पोषक घटकामुळे शरीराची किंवा बौद्धिक क्षमता जर कमी झाली तर क्रियाशीलता निर्माण होत होत नाही. मग अशा वेळेस व्यक्तीच्या आवश्यकतेनुसार पोषक घटकांचं नियोजन काय होतं करावं लागतं. आणि त्याचबरोबर काय करावं लागतं तर साधारणतः योग्य पोषणासाठी समतोल आहार त्याच्यानंतर आवड निवड उत्पन्न अन्न पदार्थांची खाद्य सामग्री उपलब्धता त्याच्यानुसार पण आहार विहार काय केला जातो ठरवला जातो. आता प्रामुख्याने काय आहे ह्याच्यामध्ये की आरोग्य उत्साह जोम रोगप्रतिकारक शक्ती चांगली राहते जर तुम्ही पायी चालत गेलात तर त्याच्यामुळे काय होते की तुमची साधारणतः आपापच मानसिक स्वास्थ्य पण चांगलं व्हायला लागतं. म्हणजे तुमचं आगेगावीपणा उलट बोलणे किंवा ह्या सगळ्या गोष्टी काय व्हायला लागतात किंवा तुमच्या अन्नपदार्थांच्या आवडीनिवडी काय आहेत त्याच्यावरती पण हा तुमच्या गोष्टी अवलंबून राहतात. त्याच्यानंतर तुमचं रोगप्रतिकारक शक्ती म्हणा किंवा तुमचं आरोग्य म्हणा तुमचा उत्साह म्हणा हे सगळं तुमच्या पोषणावरती अवलंबून आहे. आणि जर पोषण चांगलं कशाने होणार आहे तर आहार नियोजन केलं तरच पोषण चांगलं होणार आहे. तर व्यक्तीचं आहारासंबंधीचं ज्ञान काय आहे त्याची योग्यता काय आहे त्याचं कौशल्य काय आहे त्याच्यानुसार वेळ पैसा आणि श्रम बचतीची साधने याचाही आहार नियोजनावरती काय होतो की परिणाम होतो हे लक्षात ठेवा. जर मिक्सरमध्ये पटपट पटपट होत असेल तेच तुम्ही उकळावर करत बसता तर त्याला वेळ लागणार आणि थकवा येणार. त्याच उलट मिक्सर मधनं केल्यानंतर तुम्हाला पटकन तुमची कामं सोपी होणार. आता बऱ्याच इलेक्ट्रॉनिक वस्तूंमुळे आपली कामं काय झालेली आहेत सोपी झालेली आहेत. तर आज आपण काय बघितलं अन्न घटक बघितले ICMR नुसार इंडियन काउन्सिल शेतकी तज्ञानुसार आणि त्याच्यानंतर न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू जे पुस्तक आहेत त्याच्यानुसार आपण गट बघितले. अन्न घटक किंवा बेसिक फूड ग्रुप्स बघितले. त्याला बेसिक अन्न गट किंवा बेसिक फूड ग्रुप्स असं आपण म्हणू शकतो. त्याच्यानंतर आपण काय बघितलं की आहार नियोजनावरती किंवा आहार आयोजन म्हणजे काय हे टीप आहे. तर ते आहार आयोजन किंवा आहार समुपदेशन तर आहार समुपदेशनला तुम्ही हे सगळं लिहू शकता की बाबा साधारणतः किती काय पाहिजे. म्हणजे हे सगळे घटक आहार नियोजनात पाहिजेत किंवा आहार आयोजनामध्ये पाहिजे. त्याच्यानुसार ती व्यक्ती आजारी असेल तर तुम्ही ती मग त्या व्यक्तीच्या आर्थिक परिस्थिती त्याचं लिंग त्याचं वय ह्याच्यावरती आहार समुपदेशन अवलंबून असते. म्हणजे मग त्याच्यानुसार उदाहरणं द्यायची थोडी थोडी की बाबा जर श्रम कमी किंवा बैठ व्यक्तीची व्यक्ती आहे तर तिला आपण काय करू शकतो की
तिला कॅलरीज आपण इंटेक कमी देऊ शकतो, परंतु तेच श्रमधारी व्यक्ती आहे तर तिला आपण स्निग्ध पदार्थ, प्रथिने आणि पिष्टमय पदार्थांचं प्रमाण आणि बाकीचे सगळंच प्रमाण आपण जास्त द्यावं लागतं. तर तसं आहाराचं समुपदेशन, व्यक्तीला आजार कोणता आहे, त्याचं वय काय आहे, त्याचं लिंग काय आहे, त्याचं काम कसं आहे, स्वरूप कसं आहे, त्याची आर्थिक परिस्थिती काय आहे, ह्या सगळ्या गोष्टींच्या वरती त्याचं आहाराचं समुपदेशन अवलंबून असतं. मग परंतु सर्वसाधारण व्यक्तीचं किंवा एखाद्या प्रौढ व्यक्तीची जर आपण ताटाचं आयोजन करायचं म्हणलं, समतोल आहार जर ठरवायचा म्हणला, तर आपल्याला कसं, साधारणतः नाश्त्यामध्ये आपल्याला काय केलं पाहिजे की 33% भाग हा आपल्याला नाश्त्यातून, पोषक घटकापैकी 33 घट भाग हा नाश्त्यातूनच मिळाला पाहिजे. मग त्याच्यासाठी तुम्ही प्रथिने आणि कार्बोहायड्रेट, स्निग्ध पदार्थ, किंवा मग तुम्ही इडली हे करू शकता की बाबा इडलीमध्ये उडदाची डाळ असते आणि तांदूळ हा स्पष्टमय पदार्थ झाला. मग सांबर जर त्याच्याबरोबर येणार आहे, त्याच्यामध्ये सांबारमध्ये पण तुम्हाला डाळ मिळते. आणि शेवग्याच्या शेंगा किंवा ह्या भाज्यांमध्ये येतात त्याच्यामध्ये, किंवा भोपळा, शेवग्याच्या शेंगा, बटाटा हे भाज्यांमध्ये येतात. आणि खोबऱ्याची चटणी जी आहे, तर ती खोबऱ्याची चटणीमध्ये तुम्हाला नारळ, त्याच्यामध्ये फॅट येतं, किंवा दही, योगर्टमध्ये पण तुम्हाला एक प्रकारचं हे म्हणजे सगळ्याच गोष्टी त्याच्यामध्ये अवलंबून, किंवा त्याच्यामध्ये न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू चांगली असते. मग जर तुम्ही पोहे उपीट करत असाल तर पोह्यामध्ये तुम्ही साधारणतः शेंगदाणे, पीनट टाकू शकता प्रथिनयुक्त म्हणून, त्याच्यामध्ये फॅट आणि प्रथिनांचा सोर्स म्हणून. त्याच्यानंतर तुम्ही वाटाणा टाकू शकता प्रोटीन म्हणून ह्याच्यामध्ये. त्यानंतर खोबरं वरती जे येणार आहे, किंवा कोथिंबीर, लिंबू, टोमॅटो, कांदा, असं हे सगळ्या गोष्टी काय येणार आहे, ते पण न्यूट्रिटिव्ह चांगलं असणार आहे. उपीटामध्ये पण तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे कांदा, टोमॅटो, वाटाणा, बीन्स अशा भाज्या, किंवा मुगाची डाळ आणि उडदाची डाळ फोडणीमध्ये टाकू शकता. त्यामध्ये पण एक एक चमचा टाकला आणि ते तेलामध्ये फ्राय करतात, त्याच्यामध्ये पण थोडंसं या सगळ्या गोष्टी न्यूट्रिटिव्ह किंवा न्यूट्रिटिव्ह होण्यासाठी उपयोगी येणार आहे. लक्षात आलं का? ह्यात काय अडचण आहे का? अजून काय असे प्रश्न तुम्हाला समजले नसतील किंवा कळले नसतील तर हुडकून ठेवा. आता पुढच्या ह्याच्यामध्ये आपण काय करणार आहोत की राहिलेले जे काही पॉइंट्स आहेत की बाबा नियोजनामध्ये पाककले किंवा हे, तर ते थोड्याशा पाककलेच्या कृती आणि थोड्याशा गोष्टी की न्यूट्रिटिव्ह आपल्याला एक दोन चार गोष्टी पुढच्या लेक्चरमध्ये बघायच्या आहेत. ह्याच्यामध्ये काय शंका आहे का? उद्या माझं लेक्चर नाहीये बरं का, परवा सोमवारी घेईन मी लेक्चर. उद्या माझं लेक्चर नाही, उद्या मी नाहीये. ह्यात काय अडचण आहे का? चाल, काय अडचण नाही असं समजते मी, आणि मीटिंग काय करतो